गणपती बाप्पा मोरया. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संभाजीनगर खासबागच्या वतीने आज श्री मूर्ती या ठिकाणी कल्याण बेळगावची सर्वात उंच या ठिकाणी मूर्ती आकर्षित करण्यात आहे. खासबागच्या नावाने ओळखला जाणारा हा श्री गणेश या ठिकाणी आहेत आणि माझ्यासोबत माझे अध्यक्ष आहेत या ठिकाणी. काय सांगू शकता की मूर्तीची खासियत काय आहे, मंडळाची खासियत काय तुमच्या? नमस्कार. आमच्या मंडळाला आता 66 वर्ष पूर्ण होऊन गेली आणि बेळगावकरात जर तुम्ही पहिला आधीचा मंडळ जर कथा बघितला, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हलता देखावे दाखवण्यासाठी आमचा मंडळ जाणला जात होता. 50 वर्ष जसं आमच्या मंडळाला पूर्ण झाली, युवक मंडळाने त्या मंडळ ते हातात घेतल्यानंतर आमची मंडळाची ओळख सुंदर आणि देखणी मूर्ती, उंच मूर्ती आणि भव्य मूर्ती असं बेळगावकर समोर सादर करावा हीच प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांकडून राहत आहे. तर तुम्ही ह्या वर्षी पण बघू शकता 17 फूट पर्यंत आमचं मूर्तीचं आजपर्यंत उंची आम्ही केली होती. आता ह्या वर्षी मला वाटतं 25 फूट पर्यंत आमची मूर्ती जाऊन पोहोचलेली आहे. तुम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळे कार्यक्रम राबवता, त्याच्यामध्ये तुम्ही रक्तदान शिबिर राबवता, असे कोणते कोणते या ठिकाणी तुम्ही शिबिर राबवता? दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर तर आमच्या मंडळातून होत असतं. त्याचबरोबर हेल्थ चेकअप कॅम्प आमचं राहत आहे. ह्या वर्षी आमच्या मंडळाच्या वतीनं नेत्रदान शिबिरचं आयोजन अजून चाललंय, अजून नक्की झालं नाही, त्याचं अजून प्लॅनिंग आम्ही करतोय. आणि महिला मंडळाच्या वतीनं जे कार्यक्रम महिला मंडळाच्या वतीनं दरवर्षी होतात ते कार्यक्रम दरवर्षी होत राहतात. प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता बघताय की बेळगाव शहरामध्ये 400-450 मंडळ आहेत. त्या ठिकाणी सगळ्यात मोठी मूर्ती म्हटलं की धर्मवीर संभाजी रोडच्या गणरायाचं मान मानला जातं. 25 फुटाची बेळगावची सगळ्यात मोठी मूर्ती आहे. अनेक मूर्ती आहे जी वडगावमध्ये आहे, ते लांबीला त्यांचा नंबर लागला जातो. आणि अशा प्रकारे बेळगावमध्ये भरपूर सुदेश या ठिकाणी मूर्तिकार आहेत, मनोहर पाटील मूर्तिकार आहेत. आणि असं काय तुम्हाला सुद्धा की एवढी मूर्ती करायची? नाही, खरं तर आमच्या मंडळाचा प्लॅन होता की 16-17 फूट मूर्ती आमच्या मंडळात व्हावी, एवढाच आमचा प्लॅन होता. मनोहर पाटील सर जे सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत आमच्या बेळगावचे, त्यांची इच्छा होती की ह्या कोपऱ्यावरची मूर्ती 21-22 फूट पर्यंत व्हावी, त्यांची इच्छा होती. मग मला वाटतं त्यांना आम्ही संधी दिल्यानंतर त्यांनी संधीचं सोनं केलंय. बेळगावकरांकडून चांगला प्रतिसाद या मूर्तीला मिळालाय. आणखीन एक सांगतोय, एक मोठा ऍडव्हान्टेज आमच्या मंडळाचा म्हणजे शहरी इलाक्यापासून बाहेर असल्यामुळे आम्हाला हेस्कॉमचे जे वायर आहेत त्याची अडचणी फार कमी आहेत आणि जे काही अडचणी आल्या ते हेस्कॉम अधिकाऱ्यांनी आम्हाला दूर करून दिलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्सव साजरा केला जातो की पुणे मुंबई टॅकेज त्या बेळगाव शहरामध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. पश्चिम महाराष्ट्र म्हणलं तर या ठिकाणी गणेश उत्सव बघण्यासाठी गोवा आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकची लोक या ठिकाणी बेळगावला येतात. तुम्हाला काय वाटतंय की ही मूर्ती बघण्यासाठी तुम्ही लवकर या मूर्ती दाखवायची प्रतीक्षा करणार आहे? नक्कीच. बेळगावकरांचा गणेशोत्सव हा खरोखर जगा वेगळा आहे. तुम्ही शिवजयंती बघितली, आमच्या गणेशोत्सव वेगळा, तर खरंच आमच्या बेळगावकरांची ओळख आहे. लोकमान्य टिळकांनी पहिला गणपती जर का महाराष्ट्रात पुण्यामध्ये जर का स्थापन केले असतील, दुसरं त्यांनी आमच्या बेळगाव निवडलंय, तर हा मान आमच्या बेळगावकरांना नक्कीच आहे. आणि बेळगावकरांचे जे गणेश भक्त जे प्रेक्षक आहेत ते तुम्हाला पण माहित आहे की ते गर्दी आहेत. रात्री बघितलं तर 3-4 वाजेपर्यंत आमच्या बेळगावची गर्दी हलत नाही. मग मला वाटतं बेळगावकरांकडून एक चांगली अपेक्षा आणि चांगला प्रतिसाद आमच्या सर्व गणेश भक्तांना, गणेश मंडळांना दरवर्षीप्रमाणे लाभलाय. प्रत्येक दरवर्षी 66 वर्ष या मंडळाला झालेले आहेत. आणि बेळगावमध्ये कसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा कसा पुन्हा मुंबई ठिकाणी केला जातो, असंच या बेळगावमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. तर महानगरपालिका असू दे किंवा पोलीस प्रशासन असू द्या, त्या ठिकाणी प्रत्येकांचं जे गणेश भक्त आहे त्या ठिकाणी त्यांची चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि जे गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक हे बाँड्री असल्यामुळे या तिन्ही राज्याचे लोक हे बेळगावमध्ये गणपती पाहण्यासाठी. कॅमेरामॅन माझे पवार सगळं विश्वास टीव्ही बेळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.